सर्वांना सलाम. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे. हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रार्थना करू. दयाळू दे बापा, तुझे उपकार स्मरण करणे. हे आमच्या परात्पर दयाळू परमेश्वर पित्या, तुझे स्तोत्र गाणं चांगलं आहे. दयाळू दे बापा, आजच्या या सकाळच्या समयी सुंदरशा या आल्हाददायक वातावरणात पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मंदिराच्या या भवनामध्ये बसून जमलेल्या सर्व मंडळीसोबत तुझी आराधना करण्याची ही सकाळ तू आम्हाला दिलीस, म्हणून आम्ही आभार मानतो. व सप्ताहाच्या या पहिल्या दिनी तुझी कृपा, तुझा अनुग्रह मानित आज नव्याने तुझी कृपा आम्ही घेतो दे बापा. क्वायरला गीत गायनाच्या सेवेसाठी लागणारी शक्ती आपल्या स्वर्गीय भंडारातून तू पुरीव. या गीत गायनाच्या सेवेद्वारे प्रभू तू गौरवीला जा. गीत गाण्यास व वाजवण्यास तू त्यांचं सहाय्य करता हो. सोबतच दे बापा, आम्ही सर्व मंडळी यात सहभागी होऊन तुझं गौरव करू. असंख्य देवदूत जे तुझी स्तुती आराधना करतात, आज सकाळी प्रभू आम्ही ती करीत असताना आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर व आजच्या उपासनेद्वारे तुझं गौरव होऊ दे. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व आजच्या उपासनेचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला विनंती आहे, कृपा करून आपण पुढे येऊन बसा व मी क्वायरला विनंती करेन आजच्या उपासनेत आपण गीत गायनाने सुरुवात करूया. प्रभूच्या गौरवासाठी उपासनेसाठी क्वायर पुढे येऊन गीत गायनाची सेवा करेन. हॅलो 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 सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. आज पुन्हा एकदा आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वैयक्तिक परमेश्वराच्या अनुग्रहात आपण घालवून पुन्हा एकदा आज पवित्र मंदिरात आलेलो आहोत. पवित्र मंदिरात आलेलो असताना आमच्या सदाजीवी परमेश्वराची स्तुती आराधना करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून सर्वप्रथम सुरुवात करूया काही स्तुतिगीतांनी. वंदे प्रभू वंदे मसी शत शत वंदना वंदे प्रभू, या आपण सर्व मिळून सुंदर गीत गाऊया.
दे दे शरणागत को, अपने में कर ले पूर्ण प्रभु। धन्य मसीह धन्य प्रभु, अपने में कर ले पूर्ण प्रभु। धन्य मसीह धन्य प्रभु, वंदे प्रभु, वंदे मसीह। शत शत वंदना, वंदे प्रभु, वंदे प्रभु, वंदे मसीह। शत शत वंदना, वंदे प्रभु, वंदे प्रभु, वंदे प्रभु। आणखीन एक गीत आपण प्रभूच्या स्तुतीसाठी गाऊया यावेळेस. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना गीत सुनाएंगे। आवाज
विजय संगीतमधून काही गीतं आपण गाणार आहोत. गीत नंबर 38. एकांतीचा सकाळी तसा दुपारीही, तसेच संध्याकाळी फिरूनी रात्रीही. तसेच गीत नंबर 113 हे आपण गाणार आहोत. आपल्या जागेवर आपण उभे राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि गीत नंबर 113
येशू चरित्रास सांगा, सारे मनी ठसवा. प्रार्थना करूया. हे दयाळू देव बापा, या सुदीन आणि रम्य वातावरणात ही छानशी
पवित्र आत्म्याने प्रेरित झालेली गीतं प्रभू आम्ही तुझ्यासोबत क्वायरच्या सोबत प्रभू आम्ही तुला सादर केली. आमचं मन प्रभू या गीतांच्याद्वारे आम्ही तुझ्यासमोर उघडं केलेलं आहे. आमच्या अंतःकरणात तुझ्या पवित्र वचनांचा वास असावा व त्यानुसार आम्ही आमच्या जीवनाने तुला संतोष व्हावं यासाठी प्रभू तुझी कृपा अनुग्रह तू आम्हाला दे. आज जमलेली आम्ही सर्व प्रिय मंडळी प्रभू एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने देवबापा संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण जीवाने प्रभू तुझ्यावर प्रीती करीत एकत्र येऊन प्रभू तुझं पवित्र वचन ऐकू, वाचू, मध्यस्थी आणि रदबदल्या तुला सादर करू आणि तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आम्ही अर्पण करू. देवबापा ते सगळं तुला मान्य असो. तुझ्या प्रिय दासाकडून आजचा पवित्र वचनाचा निरोप आम्ही ऐकू. तो देवबापा आम्हासाठी आशीर्वादित कर व या भक्तीमध्ये जे आम्ही करू त्याचं देवबापा सारं श्रेय तुला मिळो. आजच्या उपासनेला पुन्हा एक वार तुझ्या पवित्र नावात आम्ही सहाय्य मागतो. तू आम्हास कृपा पुरीव. प्रभू येशूच्या गोड नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या उपासनेत आपण स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत. यासाठी स्तोत्रसंहिता 45 हे आपण काढूया. Psalm number 45. पंचेचाळीसावं हे जे स्तोत्र आहे ते शोशमीन म्हणजे भूकमल या चालीवर गावयाचं कोरहाच्या मुलांचं मस्किल म्हणजे बोधपर असं प्रेमगीत आहे. हे आपण आळीपाळीने वाचणार आहोत. जर आपल्याला मिळालं असेल तर कृपा करून आपल्या जागेवर आपण उभं राहू, परमेश्वराला सन्मान देऊ आणि उभं राहून या स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करणार आहोत. त्यासाठी पहिलं वचन मी वाचेल व मंडळी कृपा करून दुसऱ्या वचनापासून पुढे आपण वाचन करावं. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. हे वीरा, तू आपली तलवार कमरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. तुझे बाण तीक्ष्ण आहेत, लोक तुझ्या पुढे चित होतात. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात. तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे. म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग. राजकन्या आपल्या अंतपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे. तिची वस्त्रे भरजरी आहेत. आनंदाने व उत्साहाने त्यास मिरवतील. त्या राजमंदिरात प्रवेश करतील. तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील. तू सर्व पृथ्वीवर त्यास अधिपती करशील. करेल म्हणजे लोक करतील. उभे असताना आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला,
कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळीस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खेळले व मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, पुन्हा एक वार आपण मध्यस्थी करणार आहोत. आपल्या प्रभूचरणी जाऊन उपकार स्तुती रदबदल्या यासोबतच मंडळीतील आजारी प्रियांसाठी आम्ही प्रभूकडे मागणार आहोत. आपल्या नित्य प्रार्थना विनंत्या आहेत. या सगळ्या प्रार्थना विनंत्या घेत मी प्रार्थना करतो, कृपा करून आपण आपल्या मनामध्ये प्रार्थना करावी. आमच्या दयाळू देवबापा, आम्ही उपकार स्तुती करीत तुझ्या चरणापाशी येतो. या सुंदरशा स्तोत्राच्या वाचनाच्या सोबतच जी गीतं देवबापा आम्ही तुझ्यासमोर गायली, त्याद्वारे एक स्फूर्ती आमच्या मनाला येते. एवढंच नव्हे तर देवबापा, आमचा जो विश्वास आहे तो आम्ही बोलून आणि गीत गाऊन जाहीर करतो आणि आमच्या या विश्वासाच्या बोलण्याद्वारे अनेकांना प्रोत्साहन मिळतं असा आमचा दृढ विश्वास आहे. कारण की आम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये तुझ्या समक्षतेचा अनुभव मिळालेला आहे आणि प्रभू तू किती चांगला आहेस याचा अनुभव आम्ही वैयक्तिक रीतीने घेतलेला आहे. आणि म्हणूनच देवबापा, जो तो आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा आमचा दयाळू, अद्भुत सामर्थ्याने भरलेला असा परमेश्वर, तू आपली ओळख देतोस की मी जो आहे तो आहे. आणि प्रभू, तुझ्या या ओळखीच्या द्वारे मोशेने अद्भुत कार्य केलं. अरण्यातल्या या सर्व वाटचालीमध्ये पुरवठा परमेश्वरा तू त्यांना केलास. जरी प्रभू इस्रायली लोक अनेक वेळेला तुला समजू शकले नाही, त्यांचे जगिक विचार हे त्यांना तुझ्यापासून दूर घेऊन गेले, परंतु देवबापा तू आपल्या सामर्थ्याला त्यांच्यासाठी विदित केलं आणि तुझं जे सामर्थ्य होतं देवबापा ते फारोला देखील तू दाखवलं आणि त्याद्वारे तू आपली ओळख दाखवलीस की तू कसा परमेश्वर आहेस. देवबापा, तुझं ते सामर्थ्य आजही आहे, कारण तू युगानुयुग सारखाच आहेस, कधीही न बदलणार आहे. ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आम्हाला प्रीती केली आणि प्रभू शांतीचा पुत्र आम्हाला दिला आणि प्रभू येशूवरील शांतीच्या द्वारे आज आमच्या अंतःकरणामध्ये कधीही न संपणारी अशी शांती आहे. आणि या शांतीमुळे परमेश्वरा जो परमानंद तो आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणात दिला त्यासाठी आभार मानतो. हे दयाळू देवबापा, तू किती चांगला आहेस. प्रिय प्रभू, स्तोत्र करता आम्हाला तुझ्या वचनांबद्दल म्हणतो की ते मधासारखं आहे, मोहळातून पाझरणाऱ्या मधासारखं आहे. बावन कशी सोन्याच्या राशीपेक्षा ते इष्ट असं आहे. देवबापा, तुझं मोल, तुझ्या पवित्र वचनाचं मोल इतकं मोठं आहे की प्रभू ते आम्ही गणू शकत नाही. आणि तेच वचन आज पुन्हा एक वार आम्ही ग्रहण करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. सप्ताहाच्या या पहिल्या दिनी प्रभू देवबापा, आम्ही सर्व मंडळी एकत्र मिळून आमचा विश्वास आम्ही जाहीर करतो. आमच्या जीवनात केलेल्या अद्भुत कृत्यांचं वर्णन एकमेकांना करतो व एकमेकांना ज्या वेळेला तुम्ही भेटता त्यावेळेला स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध आणि कवनं तुम्ही म्हणून दाखवा असं जे संत पाऊल आम्हाला मंडळीविषयी शिकवतो ते देवबापा आज आम्ही एकत्र मिळून तुझ्या गौरवासाठी करीत आहोत. आम्ही तुला धन्यवाद देतो देवबापा विविध सेवा कार्यासाठी. आणि SAMचं हे सेवा कार्य प्रभू तू नेमलेलं आहे आणि तुझ्या या नेमणुकीच्या द्वारे तू सर्व पदाधिकारी वर्गांना आपली कृपा पुरवित आहेस. आमच्या मान्य अध्यक्षा, यासोबतच आमचे मान्य कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त, या सगळ्यांसाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. सर्व पदाधिकारी वर्गांना तुझी कृपा दे. देवबापा, तू त्यांना पुढील भविष्यकालीन अनेक गोष्टींसाठी आजच सूचित करीत आहेस. यासाठी लागणारा सर्व प्रकारचा आर्थिक आणि मनुष्यबळाचा पुरवठा आणि जी काही साधनं लागणार आहेत या सगळ्या गोष्टींचा पुरवठा देवबापा या सर्व पदाधिकारी वर्गांना तू करीत आहे, म्हणून आम्ही आभार मानतो. नवे नवे विचार, नव्या नव्या कल्पना आणि नवे नवे प्रोजेक्ट्स प्रभू तू त्यांच्या अंतःकरणामध्ये देऊन SAMला असंच पुढे आणि पुढे तू घेऊन जा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेल्या 100 वर्षापेक्षा अधिक काळ प्रभू SAM आपलं सेवा कार्य देत आहे. हे असंच अविरत पुढे चालू. आणि म्हणून देवबापा, आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी पुन्हा एक वार तुझ्याकडे शक्ती मागतो, बळ मागतो,
कारण दे बापा अहोरात्र हे प्रियजन तुझ्या मंडळीची आणि तुझ्या संस्थेची उन्नती व्हावी यासाठी कार्यरत आहे, यासाठी कष्ट आणि मेहनत करत आहे. दे बापा त्यांच्या या मेहनतीला, त्यांच्या या कष्टाला तू आपली कृपा दे. आम्ही सन्मान्य मार्था अक्का यांची आठवण करतो, त्यांच्या आरोग्यासाठी आज सकाळी प्रार्थना करीत आहोत. परमेश्वरा, तू आपला स्पर्श कर, आपलं आरोग्य त्यांना दे. पुन्हा एक वार सेवेसाठी तू नव्याने त्यांना उभं कर. लागणारी शक्ती, लागणारं बळ स्वर्गीय भंडारातून दे व त्यांना चांगलं आरोग्य देऊन त्यांची सेवा आशीर्वादित कर. यासोबतच दे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो मंडळांसाठी आणि मंडळांच्या सेवा कार्यासाठी. मंडळांमध्ये असलेले सर्व अध्यक्ष, सर्व खजिनदार, सर्व सचिव, पंचमंडळ, मंडळांचे पाळक वर्ग, सुवार्थिक वर्ग, मंडळांमधले असलेले सभासद, महिला मंडळ, तरुण संघ आणि संडे स्कूल, या सर्वांसाठी दे बापा आम्ही प्रार्थना करतो. कारण की मंडळी हिला घेण्यासाठी तू येणार आहे आणि मंडळी म्हणजे एक समूह आहे आणि एका घरचे आम्ही झालेलो आहोत आणि एका घरचे म्हणून एकमेकांना साथ देणं, एकमेकांना प्रार्थना करणं, एकमेकांना प्रोत्साहन देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून दे बापा मंडळीमध्ये जर कोणी आजारी, दुःखी, कष्टी आहे तर आमचं कर्तव्य आहे प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. आणि म्हणूनच दे बापा आमच्या मंडळीत जेही आजारी प्रियजन आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. यासोबतच आज रविवार उपासनेचा दिवस, अनेक मंडळांमध्ये दे बापा तुझं पवित्र वचनाचं कार्य होणार आहे. अनेक ठिकाणी दे बापा ही पवित्र वचनाची सेवा केली जाणार आहे. सर्व सेवक वर्गांना तुझ्या हाती देतो. त्यांच्याद्वारे होणारी सेवा प्रभू तू आशीर्वादित कर. आज रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब तुझ्या पवित्र वचनातून बोलत असताना त्यांच्या करवी दे बापा तू आम्हाशी बोल. एवढंच नव्हे तर दे बापा सर्व काउन्सिलमध्ये आम्ही जशा सूचना दिल्या त्यानेप्रमाणे येत्या सप्ताहामध्ये होणारं युवकांचं संमेलन आणि होणारं VBS यासाठी मंडळांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून आपल्या मंडळीची आध्यात्मिक वाढ करावी. यासाठी दे बापा आमच्या सर्व मंडळ्या आशीर्वादित कर. सर्व मंडळ्या वचनामध्ये स्थिरावलेल्या, सैद्धांतिकदृष्ट्या मजबूत झालेल्या आणि सैतानाच्या सर्व डावपेचांपुढे टिकाव धरणाऱ्या असाव्या. यासाठी मंडळांचं पालकपण करीत असताना पाळक वर्गाला विशेष तुझी शक्ती दे. सोबत दे बापा आम्ही शाळेसाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करतो, धन्यवाद देतो. स्पोर्ट्समध्ये, अभ्यासामध्ये आणि विविध ज्या प्रयोगशाळेंमध्ये, विविध लेखनामध्ये, मग ते कवितेचं लिखाण असो, काव्य असो किंवा वाङ्मय असो दे बापा, यामध्ये आमचे विद्यार्थी चांगलं लिखाण करतायत. आमच्या शाळेचे हे विद्यार्थी प्रभू जिल्हा स्तरावर आणि आता भारताबाहेर देखील आपला ठसा उमटवत आहे. खूप आनंद वाटतो परमेश्वर पित्या ह्या शाळेच्या सेवा कार्यासाठी. यासाठी सेवा करणारे आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांना दे बापा तू आपल्या कृपेने चालीव. एक कुटुंब म्हणून सेवा करीत असताना एका संघ भावनेने पुढे आणि पुढे जात प्रभू शाळेची उन्नती करावी यासाठी तुझी कृपा दे. आमच्याकडे असलेल्या सर्व इंग्लिश मीडियम, सर्व मराठी माध्यम या सगळ्यांसाठी दे बापा आम्ही धन्यवाद देतो. साधनं गरजेची आहे ती दे बापा तू वेळोवेळी पुरवून देत आहे म्हणून आम्ही आभार मानतो. एवढंच नव्हे तर वेळोवेळी शिक्षकांना अपग्रेड होण्यासाठी विविध ट्रेनिंग्स नेमले जात आहेत. हे सर्व ट्रेनिंग शिक्षकांसाठी आशीर्वादाचे असं कर. या संपूर्ण व्यवस्थेला सांभाळत असताना आमच्या सर्व प्राचार्यांना दे बापा तू तुझी कृपा दे, अनुग्रह दे. कारण हे व्यवस्थापन खूप मोठं असं आहे. कारण की प्रभू येणारी एक नवी पिढी आम्ही घडवत आहोत आणि म्हणूनच दे बापा शाळेबद्दल आम्हाला जो आनंद आहे, अभिमान आहे तो अधिक आशीर्वादाचा असा कर. सोबत दे बापा आम्ही शेती विभागालाही तुझ्या हातामध्ये देतो व शेतीच्या माध्यमाने जे सेवा कार्य होत आहे एवढंच नव्हे तर ज्या जमिनीत प्रभू तू दिलेले आहे, अहोरात्र मिशनऱ्यांनी यासाठी प्रार्थना केल्या हे आम्हास ठाऊक आहे. आमच्यापैकी अनेकांनी प्रभू परमेश्वर पित्या या शेतांमध्ये जे सेवा कार्य केलं ते आम्ही आठवतो आणि आमच्या पूर्वजांची आठवण करीत प्रार्थना करतो. शेतीमध्ये दे बापा तू भरघोस पीक दे. होणारा तांदळाचा शेती सोबतच प्रभू शेवगाची शेती हे देखील आशीर्वादित कर आणि विविध स्टेशन्सवरती असलेल्या शेती विभागावरती तू भरघोस पीक येऊ द्यावं असा अनुग्रह कर. अचानक आलेल्या पावसामध्ये कसल्याही प्रकारचं नुकसान न होता सर्व गोष्टी समाधानकारक व्हाव्या अशी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. प्रिय दे बापा आम्ही वसतिगृहासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करतो. जरी सुट्ट्या असल्या तरी व्यवस्था आहे. आमची प्रार्थना आहे आमचे वसतिगृह प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर. आमचे हॉस्टेल वॉर्डन, आमचे हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांसाठी तुझ्याकडे आम्ही मागतो दे बापा. त्यांना आपली कृपा दे व वसतिगृहाची सेवा एक पालकत्वाची सेवा आहे, फार मोठी जबाबदारीची सेवा आहे. अहोरात्र डोळ्यात तेल घालून विद्यार्थ्यांचं संरक्षण करणं
विद्यार्थ्यांवर संस्कार घालणं हे मोठं काम आहे. प्रभू ते करत असताना आमच्या सर्व हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांना, हॉस्टेल वॉर्डन्सला, हॉस्टेल सुप्रिटेंडला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व सेवा जी करीत आहे ती तू त्यांच्यासाठी आशीर्वादाची कर. सोबत दे बापा, आम्ही सेंट्रल ऑफिसच्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही श्री विजय गायकवाड यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. आपली कृपा, आपलं आरोग्य तू त्यांना दे. सोबतच सेंट्रल ऑफिसच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या द्वारे होणारं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादाचं असं कर. बाहेरगावी शिकणारी आमची प्रिय लेकरं आहे, त्यांची आम्ही आठवण करतो. बंधू जोशुआ, बंधू अभिषेक यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. प्रिय दे बापा, ह्या लेकरांचं शैक्षणिक जीवन तू आशीर्वादित कर. सोबतच दे बापा, प्रिय भारत देशामध्ये जे आमचे विद्यार्थी संपूर्ण भारत देशात वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांचं शैक्षणिक जीवन दे बापा तू आशीर्वादित कर व त्यांच्या शैक्षणिक जीवनाद्वारे तू गौरविला जा. आमची एक शिक्षित पिढी प्रभू तू आम्हाला देत आहे. दे बापा, आमची प्रार्थना आहे समाजाच्या सेवा कार्यासाठी आमच्या मंडळीतली ही तरुण लेकरं शैक्षणिक जीवनामध्ये प्रबळ होऊन चांगलं शिक्षण घेऊन या समाजाला सेवा देऊ शकतात. दे बापा, हे त्यांचं सेवा कार्य खूप आशीर्वादाचं कर. आज मंडळी म्हणून आमच्या ह्या सर्व लेकरांसाठी मोठ्या विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो. वेगवेगळ्या शाखांमध्ये हे लेकरं शिक्षण घेत आहे. प्रत्येक शाखेतलं लेकरांचं शिक्षण दे बापा तू आशीर्वादित होऊ दे. सोबतच आमच्या प्रिय मंडळीमधून सेवा करणारे डॉक्टर, सर्व नर्सेस, सर्व आरोग्य कर्मचारी, सोबतच पोलीस दलामध्ये सेवा करणारे बंधू आणि भगिनी, जिल्हा परिषदेत, यासोबतच कलेक्टर ऑफिस आणि विविध क्षेत्रामध्ये आपला व्यवसाय, आपली सेवा करणारे प्रियजन आहेत. दे बापा, या सर्व प्रियजनांची सेवा आशीर्वादित कर. त्यांच्या व्यवसायावर देखील बरकत दे आणि मंडळी त्यांच्या सेवा कार्यासाठी आज प्रार्थना करीत आहे. रेल्वे डिपार्टमेंटची सेवा, नगरपालिकेची सेवा, विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंडळीतले हे प्रियजन सेवा करत आहे, दयाळू दे बापा, तू त्यांची सेवा आशीर्वादाची कर व सेवा करण्यासाठी तू त्यांना अधिक शक्ती दे, अधिक बळ आपल्या स्वर्गीय भांडारातून दे. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी. देशामध्ये शांतता नांदू दे, सुबत्ता नांदू दे. आमचा देश हा असाच प्रगतीच्या वाटेवर चालू दे. सर्व प्रकारच्या अडचणी दूर कर. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांच्या मंत्रिमंडळासाठी, सोबतच आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि आमच्या जिल्ह्याची धुरा सांभाळत असताना आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी वर्गांसाठी प्रार्थना करतो. विश्वासणारे म्हणून दे बापा, आम्ही आमच्या राष्ट्रासाठी प्रार्थना करावी असं तुझं वचन म्हणतं. आणि म्हणून दे बापा, आमच्या राष्ट्रावर आम्ही प्रेम करतो आणि प्रार्थना करतो की सुबत्ता नांदू दे, शांतता नांदू दे, आमच्या देशाची प्रगती होऊ दे. सोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये अचानक झालेल्या या पावसामध्ये अनेक ठिकाणी नुकसान आहे, रोगराई वाढत आहे. ही आटोक्यात यावी, नियंत्रणात यावी, यासाठी तुझी कृपा पुरेव. मागील सप्ताहामध्ये जे अनेक अपघात प्रभू मागील जिल्ह्यामध्ये झाले, त्यासाठी प्रशासनाची जी तारांबळ झाली, प्रभू आमची प्रार्थना आहे की प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पोचण्यासाठी तू आपला अनुग्रह कर, आपली कृपा पुरव व कशातही कमी न पडता आमच्या या सर्व बंधू भगिनींची सेवा आशीर्वादाची अशी होऊ दे. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीत जे आजारी प्रियजन आहे त्यांची आठवण करीत असताना आम्ही मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, रयता अक्का जांबिलसा यांची आठवण करतो. रयता अक्कांना आपली कृपा दे, आपला अनुग्रह दे. सोबतच सुरेश ठाकूर, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे, राजेंद्र बोरा आहेत, अरुणा सुतारी आहेत, कांता सिस्टर आहे, रुही माने. सोबतच दे बापा, आम्ही लताबाई वळवी, विनोद वळवी, वसंत पाडवी, दे बापा या प्रियजनांची आठवण करतो. तू आपली कृपा या प्रियजनांना दे. यशस्वी सरांना चांगलं आरोग्य दिलंस यासाठी आभार मानतो. आम्ही सुभाष वळवी, जहेरसिंग वसावे, पिढी लवणे, सुवार्ताबाई मसीदास, कामिना गायकवाड यांची आठवण करतो. शोमवेल ठाकरे यांची आम्ही आठवण करतो. प्रभू परमेश्वर पित्या, या सर्व प्रियजनांना चांगलं आरोग्य आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरेव. आमच्या मंडळीत जे वडील प्रियजन आहे त्यांची आठवण करतो. नलिनीबाई मोजेस यांच्या पायाला स्पर्श कर, चालता फिरता येण्याची शक्ती प्रभू तू त्यांना दे. सोबतच वसंत पाडवी आहेत आणि सौ पाडवी आहेत, यांना दे बापा आपलं आरोग्य दे. सोबत दे बापा, आम्ही सुप्रभाबाई नाथानी आहेत, आनंदीबाई पवार आहेत, रेव्हरंड डी एम पाटील पाळकसाहेब, सुशी अक्का, पद्माबाई साळवे, दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरी आहेत, लवणे आंटी, चांदेकर सिस्टर आहेत, सोबतच शिंपी सिस्टर आहेत. आमची प्रार्थना आहे दे बाप्पा या सर्व प्रियजनांसाठी, या सर्व प्रियजनांना आपली कृपा दे, आपला अनुग्रह दे व दे बाप्पा आरोग्य देणारा तू परमेश्वर आहे. विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो आणि आमचं अशक्तपण हे तुझ्या गौरवासाठी आहे हेही आम्ही जाणतो.
आमची प्रार्थना आहे देवबापा, कारण की तुझ्या जवळतेचा अनुभव आम्हाला आमच्या आरोग्यामध्ये येतो. ज्यांना ज्यांना आरोग्य तू दिलं त्यांची साक्ष आज आम्हाला ऐकून आनंद वाटतो. आणि म्हणूनच देवबापा सर्वांची साक्षमय जीवनं, आरोग्यमय जीवनं तुझ्या गौरवाची असू दे. आमचं शरीर हे तू निर्माण केलंस, परंतु आमच्या शरीराद्वारे तुझं गौरव व्हावं ह्यासाठी तुझी कृपा दे. जो आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे तो दूर घालव आणि आरोग्य दे. सोबतच येत्या सप्ताहामध्ये जो विवाहविधी होणार आहे, सलोमी झालटे हिचा देवबापा आमची प्रार्थना आहे, होणारा विवाहविधी आशीर्वादाचं कर. मान्य पाळक साहेबांना विधी लावण्यास आपली कृपा दे. सोबतच जी वराडे मंडळी येईल त्यांचा येण्याचा प्रवास हा देखील सुखकर आणि चांगला होऊ दे. सोबतच देवबापा येत्या सप्ताहामध्ये तरुण संमेलन आणि VBS आहे. लोण्यावळवरून येणाऱ्या आमच्या वायबॉमच्या टीमसाठी प्रार्थना आहेत परमेश्वरा, त्यांचं येणं आशीर्वादाचं कर. आमच्यासोबत सहभागिता घेणं आशीर्वादाचं कर. सोबत देवबापा आम्ही प्रार्थना करतो VBSसाठी. लेकरांमध्ये उत्साह आहे, आनंद आहे आणि प्रभू जे प्रॅक्टिस ते करीत आहे ते त्यांच्या अंतःकरणात नेहमी असू दे. कारण प्रभू यामागे हेतू आणि उद्देश एकच आहे की लेकरांना तुझी ओळख व्हावी व वृद्धपणीही ते यापासून परावृत्त होऊ नये. म्हणून देवबापा होणारे मंडळीतले हे सेवा कार्य आशीर्वादित कर. आमचे अध्यक्ष महोदय यांना तुझी कृपा दे व या सर्व कार्याचं संचालन करीत असताना त्यांचा तू सहाय्य करता हो. सोबतच जे पाळक वर्ग यासाठी सेवा करीत आहे, जे आमचे संडे स्कूल शिक्षक यासाठी सेवा करत आहे, सोबतच देवबापा जे आमचे लीडर्स यासाठी सेवा करत आहे, प्रभू देवबापा तू त्यांचं सेवा कार्य व त्यांच्या पाठी असलेला प्रदीर्घ अनुभव यांचा उपयोग होणाऱ्या या संमेलनासाठी करून घ्यावा. यामागे देवबापा पडद्याच्या मागे सेवा करणारे खूप सारे प्रियजन आहे. देवबापा पंक्ती सेवा करण्याचं ही कृपादान आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे आहे असं आम्हाला प्रेषितांची कृत्य शिकवतं. आणि म्हणूनच देवबापा त्याही प्रियजनांना त्यांच्या सेवेचा वाटा दे व त्यांचं सेवा कार्य खूप आशीर्वादित कर. पुन्हा एक वार देवबापा आजच्या होणाऱ्या वचनाच्या सेवेसाठी व आजच्या होणाऱ्या उपासनेसाठी तुझी शक्ती आम्ही मागतो, तुझं बळ आम्ही मागतो. आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा दे. वातावरणात होणाऱ्या बदलांमध्ये अनेकांना देवबापा तू आरोग्य दे. आजच्या उपासनेत पुन्हा एक वार आमचं अंतःकरण तुला अर्पण करतो. आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, यावेळेला आपण दान घेऊया. दानार्पणासाठी क्वायर पुढे येऊन गीत गायनाची सेवा करेन. विजय संगीत गीत नंबर 133 यावेळेस आपण काढूया. गीत नंबर 133. पापाचा टाकी
मानार्पणासोबतच ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे आपण सुचवू शकता, सांगू शकता किंवा पुढे येऊ शकता, जागेवर उभं राहू शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे असलेल्या यादीप्रमाणे आज सुबोध दिलीप वळवी, विकी राजेंद्र गायकवाड, सियोना सुधीर सहाने, आकाश आत्माराम महिरे आणि आकांक्षा शोमवेल साने या प्रियजनांचा वाढदिवस आहे. यांना मी मंडळीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. सोमवारी यश शैलेश जांबिलसा, श्री डॅनिश गार्डनर. मंगळवारी यश संदीप पाटील, योहान प्रदीप साखरे, रमेश उमेद ठाकूर, ज्योथम सागर कालू, आयुष दानियल राऊत. बुधवारी राहुल अबशालोम वळवी, पास्टर सागर विजय कालू, महिमा शशिकांत सोनेरी, इथन उत्कर्ष कुर्या, धार मध्य प्रदेश. आणि गुरुवारी प्रज्योत प्रशांत वळवी, रोहित रमाकांत ठाकूर, श्री मगन एस वळवी, प्रीतम सुरेंद्र वळवी. आणि शुक्रवारी संकल्प चेतन सोनेरी, सौनंदा अतुल नाठार, नयन मनोज नाथानी. आणि शनिवारी समृद्धी मनीष पाडवी या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने या सर्वांना शुभेच्छा. योहान साखरे यांनी वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे. सोबतच आकांक्षा शोमवेल साने हिने उपकार स्तुतीचं दान वाढदिवसानिमित्त दिलेलं आहे. आणि सुबोध दिलीप वळवी यांनी वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे. ते मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. मी मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर फाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन या प्रियजनांसाठी प्रार्थना करावी. सोबतच आकांक्षा पुढे आलेली आहे, तिच्यासाठी देखील आठवण करावी. आमच्या दयाळू देव बापा, जो तू अद्भुत पराक्रमी परमेश्वर, आमच्यावर प्रीती करणारा, आम्हावर दया करणारा, आमची काळजी वाहणारा, आमच्या पापअपराधांची क्षमा करणारा, नवजीवन देणारा, संधी देणारा, सांभाळून घेणारा आणि सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करीपर्यंत तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या विश्वासामध्ये आम्हाला सुरक्षित ठेवणारा अद्भुत पराक्रमी देव, आम्ही तुझी स्तुती करतो. आज तू आम्हाला ही संधी दिली दे बापा की आम्ही देण्याच्या द्वारे तुझी सेवा करावी. जे तू आम्हाला दिलंस, जे तुझ्या कृपेने आम्हाला मिळालं, खरं पाहिलं तर सर्व तुझंच आहे. तरी पण आम्ही ठरवल्याप्रमाणे जे दान तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या दासांच्या गरजा भागविण्यासाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी व गरिबांच्या सेवेसाठी दिलं आहे, ते तू आपल्या हाती घे, आशीर्वादित कर, ते वाढीव आणि तुझं गौरव त्याद्वारे होऊ दे. आम्ही देणाऱ्यांसाठी तुझा धन्यवाद करून प्रार्थना करतो. त्यांच्याही काही गरजा असतील, आव्हानं असतील, काही त्यांना कमी पडत असेल तर तुझ्या अद्भुत भांडारातून प्रभू तू त्यांची गरजपूर्ती कर. त्यांच्या प्रार्थना तू सफल होऊ दे. त्यांच्या लेकराबाळांवर, त्यांच्या कारभारावर तुझा आशीर्वाद असू दे. पुन्हा एकदा याच्यासाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो की तुझ्यासमोर आम्हाला येण्याची संधी दिली आणि आनंद करण्याचा एक प्रसंग आम्हाला मिळाला, ज्यामध्ये आमच्या मंडळीतील अनेकांचे वाढदिवस आहे. आम्ही तुझी स्तुती करतो. सुबोध आहे, विकी आहे, सियोना आहे, आकाश अहिरे, आकांक्षा आहे, यश आहे, श्री डेनिस गार्डनर आहेत, यश पाटील आहे, योहान साखरे, रमेश, ज्योथम सागर कालू, आयुष, राहुल सागर कालू पाळसाहेब, महिमा आणि उत्कर्ष, त्याचप्रमाणे प्रज्योत, रोहित, मगन, प्रीतम, संकल्प चेतन सोनेरी, सौनंदा अतुल नाठार, नयन मनोज नाथानी आणि समृद्धी मनीष पाडवी. आणि सोबत आमची मुलगी, तिला तू आशीर्वाद दे, तिच्याद्वारे तू आपलं गौरव होऊ दे. या लेकराची वाढ तुझ्या कृपेत सद्गुणात कर. या ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना आपल्या कृपेच्या वर्षावाने सिंचित करून हे वर्ष त्यांच्यासाठी आनंद व आशीर्वादाचं कर. या दानासोबत आम्ही आपल्या स्वतःला, आमच्या प्रार्थना आणि गरजांना तुझ्या स्वाधीन करतो. तू गौरविला जा. आम्ही हे तुला देताना आम्हाला आनंद वाटतो. आज तू आम्हाला ही संधी दिली, आम्ही देऊ शकलो. पुढे सुद्धा आम्हाला तुझी कृपा दे, यासाठी की तुझा धन्यवाद आम्हाला करता यावा. आम्ही तुला शरण येतो. आमचं तू सहाय्य हो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. देवबापा तू ऐक. आमेन.
या सप्ताहासाठी ज्या सूचना आहेत त्या येण्याप्रमाणे तरुण संघासाठी मी विशेष सूचना देऊ इच्छितो. उद्या सकाळी प्रॅक्टिससाठी चर्चमध्ये 10 वाजता जमायचं आहे. सकाळी 10 वाजता तरुण संघाच्या लेकरांनी चर्चमध्ये सॉन्ग प्रॅक्टिस आपला आहे. विवाहाच्या या गडबडीमध्ये आज कदाचित जमणार नाही, म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे, उद्या सकाळी 10 वाजता चर्चमध्ये प्रॅक्टिससाठी आपण येण्याचे करावे. या सप्ताहामध्ये आपण मननचिंतन जे मॉर्निंग डिवोशन आहे ते थांबवत आहोत, कारण VBS आणि तरुण संमेलन असल्यामुळे. त्यामुळे बुधवारी देखील महिला मंडळाची सभा होणार नाही. शनिवारी मात्र 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये घेण्यात येईल. सोबतच प्रियजन हो, विवाह घोषणेची 3री वेळ आहे. ती घोषणा मी आपणासमोर वाचतो. मान्य अध्यक्ष महोदय, पाळकसाहेब, पंचमंडळ व सर्व सन्मान्य सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझी मुलगी चिसवका सलोमी विजय चालटे, राहणार नंदुरबार, हिचा विवाह चिरंजीव राकेश यशवंतभाई ख्रिस्ती, राहणार बडोदा मेथडिस्ट चर्च, याच्याशी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याची योजिले आहे. तर या विवाहास कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी मंडळीच्या अध्यक्ष महोदयास किंवा मंडळीच्या पाळकास कळवावे. आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी. वधूवरास आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. ख्रिस्तात आपली विश्वासू श्रीमती रेखा विजय झालटे. विवाह घोषणेची ही 3री वेळ. सोबतच पास्टर सागर कालू यांचा निरोप आहे की VBSसाठी संडे स्कूल शिक्षकांनी डेकोरेशन करण्यासाठी मदत करायची आहे. तर शिक्षकांना माझी विनंती असेल की आपण डेकोरेशन करण्यासाठी मदत करावी. येता जो रविवार आहे तो 1 नोव्हेंबर 2025, येत्या रविवारी आपण मंडळीचा आपल्या प्रभुभोजन विधी हा होणार आहे. सोबतच प्रियांनो, VBS आणि तरुण संमेलन आहे याबाबत आपणाला नेहमीच सूचना देत आहे. आपल्याला व्हॉट्सॲप ग्रुपवर त्या देण्यात आलेल्या आहे. तरी 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान आपलं तरुणांचं संमेलन आणि कार्यशाळा होणार आहे. त्यामध्येच गीत गायनसुद्धा स्पर्धेच्या रूपात आपण घेणार आहोत. तर 6 ते 12, 13 ते 17 आणि 18 ते 24 या वयोगटाप्रमाणे आहे. प्रत्येकांना म्हणजे विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय संघांना रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र हे देण्यात येणार आहे. तर 6 ते 12 गट 6,000, 4,000 आणि 2,000, 13 ते 17 गटासाठी 7,000, 5,000, 3,000 आणि 18 ते 24 गटासाठी 8,000, 6,000, 4,000 येण्याप्रमाणे बक्षीस आणि ट्रॉफी असणार आहे. 28, 29 आणि 30 या दिवसांमध्ये हा कार्यक्रम आपला होईल. तरुणांचे संमेलन कार्यशाळा आपलं ब्रीद आहे की माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. आपले जे वक्ते आहे ते यूथ विथ ए मिशन लोणावळा म्हणजे वायवॉम हे आमच्याकडे येणार आहे. पहिल्या दिवसाचं चालकपण रेव्हरंड अनुप पळवी, श्री सत्यजित नाईक व सेबॅस्टियन जयकर यांच्याकडे असेल. सकाळी 9:30ला आगमन होईल आणि 9:30ला आपण सुरुवात करूया. मग पहिलं सत्र, द्वितीय सत्र, समूहगीत, तृतीय सत्र आणि रात्री भोजनानंतर कॅम्प फायर होईल. दुसऱ्या दिवशी 29 तारखेला बुधवारी सुवार्तिक रविकांत गावित, सत्यजित नाईक आणि सेबॅस्टियन जयकर हे चालकपण करतील. दुसऱ्या दिवशीही त्याचप्रमाणे प्रथम आणि द्वितीय सत्र असेल. दुसऱ्या दिवशी बायबल क्विज आणि ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. दुसऱ्या दिवशी देखील रात्री भोजनानंतर कॅम्प फायर होईल आणि गुरुवारी 30 तारखेला स्वार्तिक डेव्हिड मोजेस, सत्यजित नाईक आणि सेबॅस्टियन जयकर हे चालकपण करतील. व या दिवशी द्वितीय सत्रानंतर दुपारी 2ला भोजनानंतर समाप्ती अशी असणार आहे. VBSचंही तेनेचप्रमाणे आहे. बॉईज हॉस्टेल कॅम्पस या ठिकाणी VBS होईल. 28, 29 आणि 30 तारखेला सकाळी 9ला आगमन असेल, न्याहारी होईल आणि त्यानंतर पहिलं, दुसरं, मग दुपारचं सत्र, समूहगीत गायन स्पर्धा होईल आणि मग चौथं सत्र रात्री कॅम्प फायर. दुसऱ्या दिवशीही पहिले, दुसरे आणि तिसरे सत्र होईल, चौथे सत्र होईल आणि 5व्या सत्रानंतर ॲक्टिव्हिटीज आणि खेळ होतील. तिसऱ्या दिवशी देखील सारखेच असेल व दुपारी भोजनानंतर समाप्ती असेल. तर याबाबत आपल्याला व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात आलेलं आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, आपण बहुसंख्येने यामध्ये सहभाग नोंदवा व हा आशीर्वाद आपण मंडळीच्या या कार्याचा घ्यावा तशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. यावेळेला संडे स्कूलचे लेकरं संडे स्कूलसाठी जाऊ शकतात.
येत्या रविवारी 2 नोव्हेंबर हा रविवार असणार आहे आणि प्रभुभोजन विधी मंडळीचा होईल. त्या ठिकाणी 1 सांगितलं गेलं होतं, कृपा करून त्या ठिकाणी 2 अशी आपण दुरुस्ती करून घ्यावीत. आजचा शास्त्र भाग मी वाचतो. धन्यवाद पाळक साहेब, आपण निदर्शनास आणून दिलत. रोमकरास पत्र आपण काढू. आज आपल्या मंडळीचे वडील पाळक आदरणीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब वचनाची सेवा करणार आहेत. वचनाच्या सेवे तत्पूर्वी मी आजचा शास्त्र भाग वाचून पुढील वेळ त्यांच्या हाती देणार आहे. रोमकरास पत्र आपण काढूया. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आपण काढू. या 12व्या अध्यायामध्ये 9व्या वचनाकडे आणि तेथून पुढे आपण बघणार आहोत. रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 9 पासून पुढे 21 पर्यंत मी आपणासाठी वाचतो. पाळक साहेबांच्या आजच्या शास्त्र भागाचं शीर्षक आहे वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर बऱ्याने वाईटाला जिंक. ख्रिस्ती जीवितक्रमाचे नियम. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जणांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तानेला असल्यास त्याला प्यावयाला दे. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. देबाप ही वचने आशीर्वादित करो. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळी समोर मी सन्माननीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजच्या वचनाच्या सेवेसाठी आपण पुढे येऊन पवित्र वचनाची घोषणा करावी. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सकाळी वाचलेला जो शास्त्र भाग आहे रोमकराचं पत्र आहे, असा 12वा अध्याय आणि वचन 9 पासून तर 21 पर्यंत ख्रिस्ती जीवितक्रमाचे नियम संत पौलाने या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हा संपूर्ण 12वा अध्याय जर आपण वाचला आणि अभ्यासला तर नवीन जीवनाबद्दल लिहिलेला आहे. आणि मग नवीन जीवन पवित्र शास्त्राप्रमाणे आम्हाला कसं मिळतं, आपण आपल्या शरीराचा, आपल्या आत्म्याचा, आपल्या जीवाचा आपण यत्न करून त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही धुतलेले, स्वच्छ केलेले, पवित्र केलेले असे ज्यावेळेस बनतो त्यावेळेस हे नवीन जीवन असं म्हटलं की मंडळीमध्ये आपण उपभोगत असताना देवाने प्रत्येकाला कृपादानं दिलेले आहेत ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे. आणि मग ह्या योग्यतेप्रमाणे दिलेल्या सर्व कृपादानांचा उपयोग स्वतःच्या कल्याणासाठी, भल्यासाठी नाही, परंतु एकमेकाच्या उन्नतीसाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी करावा, ही संत पौलाची तळमळ होती. आणि मग अशा नवीन तारण पावलेल्या, जे समर्पित केलेलं असं जे जीवन आहे, त्या जीवनाचे नियम हे ख्रिस्तीपणाचे लक्षण आहेत. आणि असं आरंभीच्या शतकामध्ये पहिल्या मंडळीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ही प्रीती, हे ऐक्य, या प्रकारचा विश्वास आणि त्यांचं हे जीवन पाहून अनेक लोक भारावून जात आणि ह्या जीवनाला आकर्षले जात. त्यांना बाहेर जाऊन सुवार्ता सांगावं लागले नाही, परंतु हे आपसामध्ये एकमेकावर इतकी प्रीती करतात, त्यांचा देव त्याच्यावर ते मनापासून प्रीती करतात आणि त्यांचं ऐक्य किती आहे
ते नित्यनेमाने एकत्र येतात, प्रार्थना करतात, सहभागितेमध्ये वाढतात. आणि हे सर्व चित्र पाहून विदेशी लोक, विधर्मी लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ते रोज तारण पाहून मंडळीची वाढ होत गेली. आणि मग हे आरंभीचं हे चित्र ज्यावेळेस आपण पाहतो त्याची लाट सर्वत्र पसरत गेली. एकीकडे छळ झाला, मंडळांना नाश करण्यासाठी सैतानाने नाना प्रकारचे उपाय केले. परंतु देवाच्या आत्म्याने ह्या सर्वांना ही प्रेरणा दिली की ते विश्वासामध्ये बळकट होत गेले आणि ते वाढतच गेले संख्येने. आतूनच छळ आरंभीच्या शतकात त्या मंडळीचा झालेला आहे. परंतु त्या छळामध्ये ते पांगले, विखुरले गेले. परंतु त्यांनी विश्वास सोडला नाही, ती प्रीती सोडली नाही. आणि त्यांचं हे जीवन जेथेही ते गेले त्याच प्रकारे ते जीवन जगले. आणि मग पुढे आपण पाहतो की ह्या ख्रिस्ती मंडळांना किंवा त्या विश्वासणाऱ्यांना आपण जेथे राहता, जेथे कुठे आपण वावरतो त्या ठिकाणी आमचं हे ख्रिस्तीपण हे आम्ही कसं दाखवावं त्याचं सुशिक्षण संत पौलाने दिलेलं आहे. पेत्राने जास्त करून कौटुंबिक जीवनाबद्दल दिलेलं आहे शिक्षण. आणि मग कौटुंबिक जीवनाबद्दल संत पौलाने देखील कुटुंबाबद्दल भरपूर शिकवलेलं आहे. परंतु जी गुणलक्षणं आपल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असायला पाहिजे ते जीवितक्रम, त्याची नियमावली या ठिकाणी दिलेली आहे. आणि बारीक सारीक हे नियम या ठिकाणी जर आपण बारकाईने अभ्यासले, वाचले तर असं म्हटलं की आम्हाला त्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व गुण आपल्याला पाहायला मिळतात. आणि या गुणांनी आपलं जीवन ओतप्रोत भरलं जावं. आता सारांश रूपाने हे जे 21 वचन आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत की वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. संत पौलाने या आपल्या शब्दाने जरी हे रेखाटलेलं आहे, हे लिहिलेलं आहे की वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. ह्या एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ख्रिस्ती जीवनातील जो विजयाचा आनंद आहे, जिंकण्याचा आनंद आहे, असं म्हटलं की ते रहस्य या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून अंतर्यामी दृढ आणि मजबूत होण्यासाठी हे रहस्य या वचनामधून आपल्याला आकलन झालं पाहिजे. ख्रिस्ती जीवनामध्ये आपली वागणूक कशी असावी त्या संबंधाने पौलाने शिकवण दिलेली असताना जेव्हा आपण त्या काळातला ख्रिस्ती व्यक्ती असो किंवा कोणत्याही काळातला असो किंवा आज आपण जेथे आहोत त्या ठिकाणी ख्रिस्ती म्हणून आपण जीवन जगतो त्यावेळेस असं म्हटलं की जर कोणी आपलं वाईट करतो, जर कोणी आपल्याशी वाईटाने वागतो तेव्हा आपण अंतर्यामी अगदी खवळून जातो, कधी कधी निराश होतो आणि मग त्याच पद्धतीने आपण बदला घेण्याचा प्रयत्न करतो. असं केल्याने काय होतं, वाईटाचा विजय होतो. आणि पौलाने आम्हाला सांगितलं की वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. या ठिकाणी या वचनामध्ये त्याऐवजी आम्ही काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीबरोबर आपण चांगले वागून आपण त्या वाईटावर विजय मिळवला पाहिजे. आपलं वाईट कोणी केलं, आपलं अहित कोणी केलं म्हणून आम्ही त्याच्यासाठी त्या प्रकारची वागणूक करू देऊ नये, तर आम्ही ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे वागून आम्ही एक विजयी यशस्वी जीवन आपण जगलं पाहिजे. म्हणून आजच्या या वचनांकडून आम्ही जे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत त्या आपणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या शत्रूवर प्रेम करणे आणि त्यांच्यासोबत चांगले वागणे हे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. आपण स्वतःवर प्रीती करतो, आपल्या स्वकीयांवर प्रीती करतो, शेजाऱ्यावर प्रीती करतो, परंतु वैऱ्यावर प्रीती करणं फार कठीण असतं. आपल्याला आता हे जुन्या काळामध्ये ज्यावेळेस स्तोत्रांचा आम्ही अभ्यास करत होतो, मनन करत होतो
त्यावेळेस प्रतिदिनी ज्यावेळेस त्या दाविदाच्या जीवनातले हे वचनं त्या सुडाबद्दल या शत्रूंबद्दल विचार करत होतो, त्यावेळेस आज आपल्याला असं काही घडत नाही, इतकं दुःख नाही, प्रसंग आपल्यावर येत नाहीत. तरी पण कधी कधी असं म्हटलं की वागणुकीने व्यवहारामध्ये आपण चालत असताना आम्ही पुष्कळ दुखावले जातो आणि त्यामुळे निराश होतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय शिकवलेलं आहे हे आपण पूर्णपणे विसरून जातो. आपल्या शत्रूबरोबर चांगुलपणाची वागणूक देणं हे मानवी स्वभावाविरुद्ध आहे, अगदी विपरीत आहे. आता ह्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की एका गालावर मारलं तर दुसराही गाल पुढं कर. आणि त्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टी कधी कधी पटत नाहीत. जरी आपल्या मनाच्या मानवी स्वभावाच्या ह्या गोष्टी विरोध आहेत तरी पण येशू ख्रिस्ताने हे शिकवलेलं आहे आणि आपल्या स्वतःच्या उदाहरणाने ते पटवून दिलेलं आहे. कुठपर्यंत? शेवटच्या क्षणापर्यंत. त्या कालवरीच्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त प्राण देत असतानाही जे त्याचे शत्रू होते तो म्हणतो, हे बापा, हे काय करतात हे त्यांना समजत नाही, यांना क्षमा कर. आज आम्हाला ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे तारण दिलेलं आहे, आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे आणि ह्या जीवनामध्ये त्याने आम्हाला आणलेलं आहे, तर आम्हाला व्यावहारिक जीवन जगत असताना पदोपदी या वचनांची आवश्यकता आहे. म्हणून आज या सकाळी देवाच्या वचनाचं या गोष्टीवर मनन चिंतन करत असताना हे फक्त ऐकण्यासाठी नाही, हे आपल्या जीवनामध्ये व्यावहारिक जीवनाला लागू करण्यासाठी ही वचनं दिलेली आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे? तुझा शत्रू जर भुकेला असला तर त्याला खायला दे. कधी कधी असं म्हटलं की आपल्या शत्रूचं जर अहित होत असेल, काही हानी होत असेल तर आपल्याला आनंद होतो, आणखीन वाईट व्हावं. कधी कधी स्तोत्र दाविदाचे आपण वाचतो, त्यावेळेस त्या काळातली परिस्थिती वेगळी होती. आम्ही नवीन कराराचे लोक आहोत आणि आमचा प्रभू तोच आहे, परंतु तो प्रीतीने भरलेला आहे, कारण त्याने आमच्यावर प्रीती केली. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तहानेला असल्यास त्याला प्यायला पाणी दे. आणि असं केल्याने तू काय करशील? त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. त्याच्यावर तू ही निखाऱ्याची रास करणं म्हणजे त्यांच्याशी आम्ही या प्रकारची वागणूक दिली पाहिजे. जे आरंभीच्या मंडळीमध्ये प्रेषित होते, जे शिष्य होते, जे विश्वासणारे होते, त्यांच्या जीवनामध्ये अनेकदा असे प्रसंग आले आणि त्या प्रसंगामधून ते गेलेले असताना सुद्धा पौल पण आहे. तो म्हणतो, मंडळीचा मी आतोनात छळ केला. जो त्या ख्रिस्ती लोकांचा नाश करण्यासाठी टपलेला होता, स्तेफनाच्या मृत्यूसाठी ज्याने लोकांना प्रवृत्त केलं, त्यांचे कपडे सांभाळणारा तो शाऊल, ज्यावेळेस त्याला स्वीकारण्यासाठी मंडळीला फार जड गेला असेल, हनन्या म्हणतो की प्रभू हे काय आहे? हा व्यक्ती अरे मारायला तो लोकांना त्या घोड्यावर स्वार होऊन निघालेला आहे, त्याच्याबरोबर सैन्य आहे आणि तो राजपत्र घेऊन. प्रभू म्हणतो नाही, तो माझं उपयोगी पात्र आहे. मंडळीने ज्यावेळेस त्याचा स्वीकार केला, त्या संत पौलाने त्या गोष्टी जाहीरपणे, मग राजासमोर असो साक्ष देताना, आपल्या सुवार्थ प्रसार कार्यामध्ये असो, त्याने ह्या गोष्टी लपवून ठेवल्या नाहीत. तो सांगत गेला की मी पूर्वी असा होतो, छळ करणारा होतो, परंतु मला प्रभूने दर्शन दिलं, माझं परिवर्तन झालं. आणि म्हणून ज्यांनी ख्रिस्ताला इतकं आत्मसात केलेलं आहे, याचा अर्थ ख्रिस्ताला आपल्यामध्ये ओतून घेतलेला आहे, त्याच्या जीवनामधून फक्त ख्रिस्तच दिसत राहील. मग आपल्या जीवनात त्या ख्रिस्ताचे सर्व लक्षणं आपल्या अंगी ते आल्याशिवाय राहत नाहीत. मग आपली वागणूक इतरांच्या संबंधाने, मग तो शत्रू असो, आपला किती वाईट करणारा असो, त्याच्यावर आम्ही ख्रिस्ताची प्रीती ही प्रगट केल्याशिवाय राहणार नाही.
वाईटाबद्दल वाईटाने घेतलेल्या सुडाचं चक्र काय होतं, त्याचा परिणाम वाईटाबद्दल वाईटाने घेतल्यास सूडचक्र सुरू होतं, पण त्याला आपण चांगले करून उत्तर दिल्यास ते चक्र थांबते. हे सुडाचं चक्र कुठपासून आहे, अगदी आरंभापासून आलेलं आहे सूड घेण्याचं. आणि हे सूड बुद्धीने वागण्यासाठी सैतान प्रवृत्त करतो. कधी कधी आपल्याला काही गोष्टी विपरीत वाटतील, परंतु कधी कधी अशा शिकवण येईल की वाईटाने वाईट म्हणजे जशाच तसं आपण वागलं पाहिजे, परंतु देवाचं वचन आम्हाला तसं सांगत नाही. हे सैतानाची थिअरी आहे की आपण तसं केलं तर वाईटाचा बदला वाईटाने घेतलास सुडाचं चक्र सुरू होतं. आणि ह्या सूड चक्रामुळे पिढ्यानपिढ्या ते परिस्थिती सुधारू शकत नाही. परंतु आम्हाला ख्रिस्ताने हे शिकवलेलं आहे की आम्ही चांगले करून उत्तर दिल्यास ते चक्र थांबते आणि परिस्थिती सुधारते. हे चक्र इथंच थांबतं, नाहीतर पिढ्यानपिढ्या तो द्वेष ही सूडबुद्धी वाढत राहते. आता आपल्याला खेड्यापाड्यातल्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस एखादी घटना घडते, त्यावेळेस काय म्हणतात, ह्याने त्याच्या आजोबाचा बदला घेतला, त्याने त्याच्या वडिलांचा बदला घेतला, त्याने असं केलं होतं त्या पिढ्यांमध्ये. आणि मग ते ही सूड भावना वाढत राहते. ते चक्र आज आमच्यापर्यंत हे चक्र आलेलं असताना तुम्हाला आणि मला संत पौलाने ब्रेक लावलेला आहे. कारण देवाच्या आत्म्याने त्याला हे प्रवृत्त केलं की ह्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी मंडळांसाठी ही पत्र लिहित असताना आत्म्याच्या प्रेरणेने ह्या बारीक सारीक बाबी त्याला दाखवून दिल्या. आणि त्याबद्दल हे शिकवण देत असताना वाईटावर मात करण्यासाठी चांगलेपणाचा वापर करायला लावला. वाईटावर मात करायची. आता आपण ज्या जगामध्ये राहतो हे जगच वाईटाने भरलेलं आहे. आपल्या भोवती सर्वत्र जर आपण विचार केला तर सगळीकडं वाईटच आहे, चांगलं असं काही आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये आपण चांगलेपणाचा वापर करावा ही देवाची इच्छा आहे. आपल्याला माहिती आहे की तू वाईटाचा पराभव चांगल्याने कर, हे प्रभू आम्हाला यासाठी शिकवत आहे की वाईटावर मात करण्यासाठी येशूच्या नावावर आपण प्रेम केलं पाहिजे. आपल्या शक्तीने, आपल्या बुद्धीने हे कदापि शक्य होणार नाही. आणि म्हणून तुम्ही आणि मी ज्या नावावर आपण विश्वास ठेवलेला आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण जीवापाड त्याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे, त्याच्याशिवाय आम्हाला वाईटावर मात करता येणार नाही. जर आपल्याला वाईट गोष्टींचा प्रतिकार करायचा आहे तर येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार देवाच्या कृपेनेच आपल्याला जीवन जगलं पाहिजे. हे आरंभीच्या मंडळांमध्ये, प्रेषित मंडळांमध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की त्यांना सतत हा प्रतिकार करावा लागत होता. आणि मग त्या प्रतिकार करत असताना त्यांनी देवाचं सहाय्य घेतलं. देवाच्या कृपेने ते जीवन जगू लागले. आणि मग त्या काळामध्ये हे लोक वाईटाने पराभूत झाले नाहीत, वाईटाने पराभूत झाले नाही, परंतु चांगल्याने वाईटावर त्यांनी मात केलेली आहे. वाईटावर आज आम्हाला वाईटाने पराभूत न होता चांगल्याने वाईटावर मात केली पाहिजे. म्हणजे वाईटाला आपला पराभव करू द्यायचा नाही. एखाद्याने अहित केलं, एखाद्याने वाईट केलं, एखाद्याने आपलं सूड घेतला म्हणून आपण तसं करायचं का? तर पवित्र शास्त्र म्हणतं नाही, आम्हाला तशी वागणूक द्यायची नाही, तर आपला वाईटाने पराभव होऊ द्यायचा नाही. आणि जर वाईटाने आपण जिंकलो गेलो तर संपलं सगळं. म्हणून त्याऐवजी चांगले करून आपण वाईटाचा पराभव केला पाहिजे. वाईटाचा पराभव करण्यासाठी एकच मार्ग आहे, आपण चांगलं करून सूड घेण्याऐवजी आपण प्रेम केलं पाहिजे. आणि इतरांशी आपण नेहमी क्षमाशील वृत्तीने प्रेमळपणे वागणूक आपण ठेवली पाहिजे. त्याच्या वाईट कृत्यांना चांगल्या कृतीने जर आपण उत्तर देतो
तर निश्चित समोरचा शत्रू लज्जित झाल्याशिवाय राहणार नाही. एका गालावर मारलं, दुसरा आपण पुढं केला तर तो काय, अरे ह्याला आपण एक दिलं, याने बिलकुल प्रतिकार केला नाही, दुसराही मार म्हटलं तर तो आपला हात खाली केला. परंतु आपण लगेच बदला घ्यायला लागलो, तू एक दिला तर मी दोन. कारण ते म्हणतात ना, ईट का जवाब पत्थर से. आपण मग आता ओघाने त्या होतात. परंतु ही मानवी कल्पना आहे, मानवी विचार आहे. आम्हाला मानवी विचाराने, मानवी कल्पनेने जगायचं नाही, तर व्यवहारामध्ये ख्रिस्तीपणा आम्हाला दाखवण्यासाठी देवाच्या वचनाच्या द्वारेच आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून आजच्या जगामध्ये, ह्या वाईट जगामध्ये आपण वावरत आहोत आणि आम्ही पापमय जगामध्ये राहत असताना या जगाचा अधिपती कोण आहे? सैतान आहे. आणि ह्या सैतानाच्या साम्राज्यामध्ये असं म्हटलं की त्याच्या पापमय जगतात आपण वावरत आहोत. म्हणून चांगलं काय असणार आहे? ज्यावेळेस देवाने निर्मिती कार्य केलं त्यावेळेस प्रत्येक दिवसाबद्दल देवाने म्हटलं हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, सर्व चांगलं. देवाने निर्माण केलं ते सर्व चांगलं आहे. परंतु सैतानाने हे सर्व चांगुलपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज या त्याच्या साम्राज्यामध्ये ह्या जगावरती तो आधिपत्य करत असताना आपण ह्या जगाचे नाहीत हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून आपल्याला डोळसपणाने अगदी जागृत राहून आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि सतत सुयुद्ध केलं पाहिजे. केव्हा हा सैतान आपल्याला हरवून टाकेल वाईटाने, म्हणून आपल्याला बेसावध राहायची गरज नाही. आपल्याला माहीत आहे की ते गांधीजीचे ते माकडं होते, त्यांच्याबद्दल आपण ती कृती करतो, लेकरांना शिकवतो किंवा त्या त्रिमूर्ती आपण दाखवतो. त्यावेळेस आपल्याला माहिती की ती शिकवण आहे, बुरा मत देखो, बुरा मत सुनो आणि बुरा मत बोलो. वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. आपण या जगामध्ये राहतो, ह्या वाईटाच्या अगदी भोवतालच्या या परिस्थितीकडे पाहून आपण मुके बहिरे आंधळे आम्हाला बनायचं नाही. तर आपण डोळस राहून, सतर्क राहून, जागृत राहून आपल्याला सुयुद्ध करायचं आहे. म्हणून एफेसकराच्या पत्रामध्ये पौलाने आम्हाला काही बाबी सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये एफेस 6:10-17 पूर्ण शस्त्र सामग्रीची यादी दिलेली आहे. आणि ही यादी एखाद्या सैनिकाप्रमाणे त्याचा युनिफॉर्म, त्याचे शस्त्र, त्याचे बूट, त्याचं शर्ट, त्या छातीवरचं त्याचं ढाल, तलवार आणि जे जे काही आहे अगदी सज्ज राहण्यासाठी, सतर्क राहण्यासाठी त्या प्रकारची शस्त्र सामग्री धारण करायला लावलेली. त्या ठिकाणी शिकवलेलं की आमचा शत्रू मनुष्य नाही, आमचा शत्रू सैतान आहे. आणि मग त्या सैतानाबरोबर आपल्याला युद्ध करण्यासाठी आमची ही हत्यारं नको. दावीद राजाला ज्यावेळेस शौलाने तो युनिफॉर्म दिला, अरे तू दावीद तो मेंढरं सांभाळून आलेला, तू काय मिलिटरीमध्ये नाही, तुझं वय नाही. त्याचे भाऊ त्या आर्मीमध्ये होते, सैन्यामध्ये होते. आणि तो गल्ल्यात शिव्या शाप देत आहे. तो शिव्या शाप देत असताना, इस्रायल लोकांची नाचक्की करत असताना दाविदाचं पित्त खवळलेलं होतं. आणि दाविदाला वाटलं मी सिंहाला ठार केलेलं आहे, मी अस्वलाला ठार केलेला आहे. हा गल्ल्यात ह्या दोनपैकी एक असेल, एक तर सिंहासारखा किंवा अस्वलासारखा. आणि म्हणून त्याने चॅलेंज स्वीकारलं आणि तो पुढं आला. शाऊल म्हणतो, अरे बाबा रे, हे घेऊन जा माझं शस्त्र, हे सर्व तुला उरस राहणं नेहमी देतो. दाविदाने ज्यावेळेस ते घालून पाहिलं तर त्याला चालता पण येईना. दाविदाचा भरोसा ह्या शस्त्रावर नव्हता, त्याचा भरोसा त्याच्या शस्त्रावर होता. आणि त्याचं शस्त्र कोणतं होतं? एक साधी गोफण, ते गोटे. आणि त्याने म्हटलं की मी ह्या गल्ल्याला ठार मारेल. देवाच्या सामर्थ्याने त्याने एवढा भल्या मोठ्या त्या गल्ल्याला ठार केला. आज प्रियानो, आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून दाविदाच्या भूमिकेमध्ये आपलं जीवन या जगामध्ये जगत असताना ह्या साम्राज्याला, ह्या उलथून टाकण्यासाठी,
ह्या वाईटावर विजय मिळवण्यासाठी आम्ही आमच्या बुद्धीने नव्हे, आमच्या शस्त्राने नव्हे, पण देवाने दिलेली शस्त्रसामग्री आपण बाळगली पाहिजे. आणि आपण ह्या शस्त्रसामग्रीने सुसज्ज होऊन आपण वावरलं पाहिजे. कधी कधी वाईटामुळे ख्रिस्ती लोक इतके हताश आणि निराश होतात की दुष्ट लोकांमुळे, त्यांच्या वागणुकीमुळे, ते देत असलेल्या दुःखामुळे त्यांना हे सर्व सहन करावं लागतं. अनेकदा ते रडतात आणि अनेकांना वाटतं की आता मी काही सहन करू शकणार नाही, माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहेत, आणि मग ते हळूहळू विश्वासामध्ये घसरून जातात, इतके मागे जातात की ते पूर्णपणे हारतात वाईटाला. आणि वाईटाला हारलेले लोक देवापासून दूर निघून जातात. असं होऊ नये म्हणून संत पौल आम्हाला म्हणत आहे की वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. म्हणजे आपल्यासोबत असे घडू नये म्हणून देवाच्या सहाय्याने तुम्हाला आणि मला वाईटाला आपण जिंकलं पाहिजे. आणि ते बऱ्याने, या सूडबुद्धीने नव्हे. आज आम्ही ह्या गोष्टी शिकत असताना, आत्मसात करत असताना संत पौलाने हे जे शब्द लिहिलेले आहेत, ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी ख्रिस्तीपणाला उद्देशून लिहिलेल्या आहेत की अशी वागणूक तुमची असावी. आणि ह्या शेवटच्या 21व्या वचनामध्ये या अध्यायाच्या ज्या 2 गोष्टी त्याने दिलेल्या आहेत त्या आज्ञा आहेत. ह्या 2 आज्ञा संत पौलाने विश्वासणाऱ्यांसाठी दिलेल्या आहेत. आणि ह्या 2 आज्ञा म्हणजे आम्हाला सल्ला दिला नाही, की बोध केला नाही की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करायला पाहिजे, परंतु ह्या आज्ञा दिलेल्या आहेत. आणि आपल्याला माहीत आहे पवित्र शास्त्रामध्ये देवाने जेव्हा आज्ञा दिल्या तेव्हा देव त्या आज्ञा पाळण्यासाठी आम्हाला सहाय्य करतो. त्या आज्ञा पाळण्यासाठी देव आम्हाला शक्ती देतो. कधी कधी देवाचं वचन त्याच्याप्रमाणे वागणं आपल्याला जड जातं. आपल्याला वाटतं की आम्ही काय ते त्याप्रमाणे चालू शकणार नाही, हे माझ्यासाठी कठीण आहे. परंतु देव आम्हाला शक्ती पुरवतो. नाही रे बाबा, तुला असं करावंच लागेल. म्हणून आज आपण ह्या आज्ञा म्हणून आपल्याला पाळायच्या आहेत, तर हे 2 आदेश आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या 12व्या अध्यायामध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी ही यादी दिलेली आहे. असं म्हटलं की ही नियमावली आपल्यासमोर ठेवलेली आहे. बारीक सारीक त्याने 22-23 गुणलक्षणं दिलेले आहेत. आणि हे जे 21वा वचन आहे त्याच्यामध्ये हे 2 आदेश त्याने दिलेले आहेत. आणि ह्या आदेशामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, वाईटाने जिंकला जाऊ नको. आता वाईटाने जिंकला जाऊ नको, तर दुसरी गोष्ट तो आदेश आहे, तर बऱ्याने वाईटाला जिंक. पहिला आदेश आहे वाईटाने जिंकला जाऊ नको, आणि दुसरा आदेश आहे बऱ्याने वाईटाला जिंक. म्हणून आम्ही गोंधळात पडू नये, आम्हाला स्पष्टपणे या गोष्टी समजाव्यात. म्हणून वाईटाने जिंकला जाऊ नको हा जो पहिला आदेश आहे तो आम्ही कसा पाळणार, ह्याचं आज्ञापालन आम्ही कसं करणार. आणि त्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्र बायबलमध्ये वाईट काय आहे, चांगलं काय आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. बरं आणि वाईट, देवाने पवित्र शास्त्र बायबलमध्ये बरं आणि वाईट काय आहे हे का सांगितलेलं आहे, की त्याचा अंतिम परिणाम काय होणार आहे हे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या जीवनामध्ये आम्ही जर बरं करू तर त्याचा परिणाम काय होणार आहे, आम्ही वाईट करू तर त्याचा परिणाम काय होणार, ह्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितलेल्या आहे. जर आम्ही चांगले करू तर परमेश्वरापासून आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे, आम्ही त्या आशीर्वादाला पात्र ठरू. आणि जर आपण वाईटच करत राहू तर आपण देवापासून मिळणाऱ्या शापाला पात्र ठरणार आहोत. मग आपल्याला ठरवायचं आम्हाला देवापासून आशीर्वादित व्हायचं आहे की शापित व्हायचं आहे.
तर यासाठी आपल्याला पवित्र शास्त्र बायबलनुसार वाईट काय आहे हे समजण्यासाठी अगदी उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जर आपण 3ऱ्या अध्यायात गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की या 3ऱ्या अध्यायामध्ये देवाने आदामाला जी आज्ञा केली होती, जे मना केलेलं फळ होतं, जे परमेश्वराच्या अगदी विरुद्ध आहे, जे परमेश्वराचा अनादर करणारी गोष्ट आहे, ते बऱ्या वाईटाचं झाड. बरं आणि वाईट हे आपण समजून घेण्यासाठी एदेन बागेमध्ये जर गेलं तर त्या एदेन बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, आणि कराल तर काय होणार? मराल. सैतान नेमकं ते हवेला म्हणतो, बाई देवाने तुम्हाला असं सांगितलं ना, पण जर तुम्ही ते खाल तर तुमचे डोळे उघडतील. त्याला स्पर्श करू नका देवाने सांगितलं होतं, पण सैतान अगदी ते मनोहर आहे, दिसायला पाहायला अतिशय सुंदर आहे म्हणून तिला ते मोहित करतो. आणि तो म्हणतो की देवाने म्हटलं ना तुम्ही मराल, तुम्ही काही मरणार नाहीत, खाऊन पहा. आणि ज्यावेळेस तिने अर्ध ते फळ खाल्लं ती काही मेली नाही. सैतानाची युक्ती ती हाफ ट्रूथ फसू आहे. आणि त्या ठिकाणी देवाने जो अंतिम परिणाम सांगितला होता की तुम्ही खास मराल, त्याच वेळेस आध्यात्मिक अधपतन होऊन कायमस्वरूपी असं म्हटलं की ते पापाला मरण पावलेले आहेत, मेलेले आहेत. देवाची आणि त्यांची ताटातूट झालेली आहे. देवाने आम्हाला ज्या गोष्टी मना केलेल्या आहेत त्या जर आपण देवाच्या आज्ञांचा अनादर करतो आणि त्या गोष्टींच्या विरुद्ध, जे परमेश्वराच्या विरुद्ध आहे त्याच्या विरुद्ध आपण करतो, तर त्याचा वाईट परिणाम काय होतो? तो म्हणतो की तुम्ही मराल, परंतु सैतान म्हणतो तुम्ही मरणार नाही. आम्हाला तो अंतिम परिणाम दिलेला आहे की तो आमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाला माहीत आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. ह्या सैतानाचं तिने ऐकलं आणि त्यांचे डोळे उघडले. आणि मग आपण पाहतो की उत्पत्ती 3रा अध्याय 3रं वचन, 5वं वचन आणि 22व्या वचनामध्ये या फळाबद्दल सांगितलं. देवाने त्या झाडाविषयी सांगितलं होतं की ते खाऊ नका, त्याचं फळ त्याला स्पर्श करू नका, कराल तर मराल. सैतानाने या 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे तुम्ही त्याचं फळ खाल तर तुम्ही काय मरणार नाही, तुमचे डोळे उघडतील, तुम्ही देवा समान व्हाल. आणि असं म्हटलं की हे मनामध्ये गर्व उत्पन्न करणारे बाप ठरलेले आहे. अरे देवासारखं आम्ही होणार, देवाने त्याच्या प्रतिमेचं आम्हाला बनवलेलं आहे हे विसरून गेलेले आहे. देवा समान म्हणजे देवाच्या अगदी किंचित कमी असं त्यांना बनवलेलं होतं. सैतान म्हणतो तुम्ही देवा समान व्हाल. आणि सैतानाने भुरळ घातल्यामुळे असं म्हटलं की आध्यात्मिक रीतीने ते पतन पावले. मग परमेश्वर देव म्हणाला 22व्या वचनामध्ये, 3रा अध्याय 22वं वचन उत्पत्तीच्या, मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आपल्यातील एका समान झालेला आहे. आणि मग आता काय देवाला वाटलं कदाचित तो आता आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल. त्या मध्यभागी असलेल्या झाडाबरोबर आणखी एक झाड होतं, ते जीवनाचं झाड होतं. आणि कदाचित हा आदाम त्या झाडाचं फळ काढून खाईल आणि सर्व काळ जिवंत राहील, म्हणजे कधीच मरणार नाही. आता हिंदू धर्मामध्ये त्या फळाला कदाचित अमृत म्हणत असतील, अमृत. आणि लोक म्हणतात की अमृत जो पितो तो अमर होतो, कधीच मरत नाही. कल्पना आहेत, परंतु पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला स्पष्टपणे देवाने या झाडाबद्दल लिहिलं आहे, जीवनाच्या झाडाबद्दल. जर अगोदरच ते खाल्लं असतं आणि नसतंही खाल्लं तरी तो अमर राहिला असता, कधीच मेला नसता. कारण देवाची इच्छा नव्हती की आदाम आणि हव्याने मरावं.
देवाची इच्छा होती जसा मी सर्व काळ आहे तसं मानवाने सर्व काळ जिवंत राहावं. आणि म्हणून देव म्हटला की जर तुम्ही त्याचं फळ खाल तर तुम्ही खास मराल. सैतान म्हणतो तुम्ही मरणार नाही. हे मरण स्वतःहून ओढून घेतलं. आणि म्हणून आता कदाचित आदामाचे डोळे उघडलेले आहेत, त्याला बरं वाईट कळू लागलेलं आहे. हे चांगलं आहे, जीवनाचं झाड, त्याचं फळ तो काढून खाईल आणि अमर होईल किंवा मरणार नाही. म्हणून देवाने काय केलं, त्यांना त्या बागेतून काढून दिलं. सांगण्याचा अर्थ बरं आणि वाईट याच्या संबंधाने आपण विचार करत असताना देवाला बरं वाईट समजतं. ती गोष्ट आदामाला हवेला कळायला लागली, हे बरं आणि वाईट काय आहे. आज आपण बरं आणि वाईट याच्यातला भेद आम्हाला समजावा म्हणून अगदी आरंभापासून इतकी वचनं आहेत की देवाने आम्हाला सावध करण्यासाठी या गोष्टी ठेवलेल्या आहेत की वाईट काय हे समजावं. कधी कधी लोक म्हणतात की आज हे बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड कोणतं असावं, किंवा हे फळ बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं. तर पूर्वीच्या काळात वेगवेगळं जसं समजत तसं आजच्या काळामध्ये आपल्या हातात असलेला मोबाईल हे पण एक बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं एक झाडच आहे. आणि ते आपण पाहतो की त्याच्यात चांगलं पण आहे, वाईट पण आहे. आणि त्याचा परिणाम आपण कशा प्रकारे करतो त्याच्यामुळे आपला परिणाम. जर अति त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये गळून गेलो, आपल्याला माहिती की मानसिक परिणाम होऊन लेकरं बर्बाद होत गेलेले आहे, अनेक पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहे. चांगलं सुशिक्षण त्याच्यापासून मिळतं इंटरनेटवरून आणि ते AI प्रणालीमुळं. जगात काय चाललेलं आहे, जगात आणि पवित्र शास्त्र बायबल आणि अनेक संदेश टेन आणि सर्व जगामध्ये काय घडामोडी आहे ते लेटेस्ट आपल्याला समजतं. जे ज्ञान पुस्तकामधून आपण मिळवू शकत नाही, जे ज्ञान आपण सेमिनरीमध्ये मिळवू शकत नाही, ते इंटरनेटमुळे यामधून आपल्याला प्राप्त होतं. फक्त एकच आहे, चांगलं आणि वाईट आम्ही समजून घेतलं पाहिजे. आता ती गोष्ट ओघाने मी ते उदाहरण दिलं मग याच्याशी. परंतु 1 कोरिंथ 6 अध्याय 9 ते 11 ही वचनं जर वाचली तर अनितिमानांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. अनितिमान, आता ह्या वाईटाच्या प्रकारामध्ये अनितिमान हा जो प्रकार आहे त्यांच्यासाठी देवाच्या राज्यामध्ये वतनच नाही. मग काय म्हटलेलं आहे पुढं, फसू नका, जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवराजाचे वतन मिळणार नाही. ह्या वाईट ज्या गोष्टी आहेत, ज्यांना देव वाईट समजतो त्या आम्हाला समजाव्या म्हणून ह्या अनितीच्या गोष्टी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी जे करतात त्यांना देवाच्या राजाचं वतन कदापि मिळणार नाही. म्हणून 1 कोरिंथ 6 19 आणि 20 मध्ये म्हटलेलं आहे, तुमची शरीरे ख्रिस्ताची अवयव आहेत. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचा अवयव नेऊन ते कसबिनीचे अवयव बनवावे काय? कधीच नाही. संत पौल प्रश्न विचारतो, त्याचं उत्तरही आम्हाला देतो आणि त्या वचनांमधून आम्हाला स्पष्टपणे या गोष्टी बारीक सारीक रीतीने सांगतो. 1 कोरिंथ 6 अध्याय आणि 18 वचनामध्ये तो म्हणतो, जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढ. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत करतो. पवित्र शास्त्र बायबलमध्ये जारकर्म, मूर्तीपूजा आणि चेटके, व्यभिचार ह्या गोष्टींसंबंधाने आम्हाला स्पष्ट रीतीने उल्लेख केलेला आहे की हे वाईटाचे प्रकार आहेत. आणि म्हणून वाईट हे समजणं फार गरजेचं आहे. आपल्या शरीराबाबत या गोष्टी आहेत.
19व्या वचनामध्ये म्हटलं, तुमचं शरीर तुम्हामध्ये वसणारा पवित्र आत्मा त्याचं ते मंदिर आहे. आणि 20व्या वचनामध्ये म्हटलं, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचं गौरव करा. ह्या गोष्टी पौल का सांगत आहे की आम्हाला देवाने विकत घेतलेलं आहे अति मोलाने. आणि आमच्यासाठी कोणती किंमत त्याने भरलेली आहे? धन, पैसे, संपत्ती यामध्ये नाही, तर त्याने आपलं मोलवान रक्त आमच्यासाठी सांडलेलं आहे. आणि म्हणून आपण हे शरीर, हा देह, हे याद्वारे देवाचं गौरव करावं, ही संत पौलाची ही तळमळ आहे. कलसीकराच्या पत्रात त्याने म्हटलेलं आहे 3 आणि 8 मध्ये, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. ह्या वाईटाच्या प्रकारांमध्ये अनेक भर पडत गेलेले आहे. वाईटच वाईट काय निघालेलं आहे? क्रोध आहे, संताप आहे, दुष्टपणा आहे, निंदा आहे, मुखाने शिवीगाळ करणे. पौल म्हणतो हे सर्व आपणापासून तुम्ही दूर करा. म्हणून ख्रिस्ती वागणुकीमध्ये तुम्ही आणि मी ही वाईटाचा प्रकार ते जर आपल्याला समजलं नाही तर मला कळणार नाही की मी वाईटाने जिंकला जात आहे का, माझा पराभव होत आहे का, आणि त्याचा परिणाम काय होईल ते पण आपल्याला कळत नाही. म्हणून गलती करायच्या पत्रात पौलाने आणखीन त्या बाबी लिहिलेल्या 5वा अध्याय गलती 5:19 ते 21 मध्ये त्याच्यात पूर्ण यादी दिलेली आहे. तो म्हणतो देहाची कर्मे तर उघड आहेत, उघड आहेत, ती काय असं लपवलेली नाहीत. ती ही जारकर्म आहे, अशुद्धपणा आहे, कामातुरपणा आहे, मूर्तीपूजा आहे, चेटके आहे, वैर आहे, कलह आहे, मत्सर आहे, राग आहे, तट आहेत, फुटी आहेत, पक्षभेद आहे, हेवे दावे आहे, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. अशी कर्मे करणाऱ्याला देवाच्या राजाचे वतन मिळणार नाही. ह्या जशा ख्रिस्ती जीवनातील ह्या चांगल्या लक्षणाबद्दल पौलाने वर्णन केलं, तसं या वाईटाच्या गोष्टी त्याने पूर्ण यादी आपल्या समोर ठेवलेली आहे. इफिसच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आणखीन भर घातलेले आहे. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा, लोभी, मूर्तीपूजक असल्या कोणासही देवाच्या व ख्रिस्ताच्या राज्याचा वारसा मिळणार नाही. इथं डबल त्याने लिहिलं, देवाच्या राजाचा आणि ख्रिस्ताच्या राज्याचा वारसा मिळणार नाही. म्हणून प्रियानो, आपल्याला वारसा ह्या जगातला नाही, आपण वारसा हक्कासाठी किती भांडतो, किती झगडतो, आणि त्यासाठी आपल्याला फार वाटतं अरे आता आमच्या घरामध्ये आता काय हरकत नाही, एवढे भाऊ असल्यामुळे आमचे मुलं पण ते पाहतात ना 7 बारे काय उतारे, त्या पप्पा तुमचं नावच काढून टाकलेलं आहे. आपल्याला राग येतो गावाला गेलं, आता ही वंशाळी दाखवून किंवा आपण ते म्हणतात ना वृक्ष, मग मी कोण आहे याचा पुरावा देऊन आपले हक्क आपण मागू शकतो, आपल्याला कोणी फसवू शकत नाही. आम्हाला या ठिकाणी देवाच्या राजाचं वतन, आम्हाला त्या ठिकाणचे हक्कदार आपण आहोत आणि त्या वतनाचा वाटा आम्हाला मिळणार. परंतु त्या राज्यामध्ये जर असं वाईट कर्म करणारे आपण असू तर आम्हाला कधीच मुळीच प्रवेश मिळणार नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 15व्या वचनामध्ये, प्रगटीकरण 22वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये योहानाने ज्यावेळेस ते प्रगटीकरण लिहिलं, जो दृष्टांत त्याने पाहिला त्यामध्ये तो म्हणतो कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे आणि लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. देवाच्या राज्याच्या बाहेर कोण राहतील? कुत्रे. म्हणून देवाच्या राज्यात असं म्हटलेलं आहे कुत्र्यांना प्रवेश नाही. कुत्र्यांना म्हणजे तिथं आपण म्हणतो हे कुत्रे, आपण हाकलतो त्यांना, पण खऱ्या अर्थाने विचार केला तर हे कुत्रे म्हणजे कोण आहेत? यहुदी लोकांच्या कल्पनेनुसार जे विधर्मी आहेत, म्हणजे यहुदी समाजाच्या विरहित जे कोणी आहेत ते सर्व कुत्रे आहेत. मग त्याच्यात आपणही आलो आणि ह्या विदेशी लोकांचा कदापि तिथं
भरणा होणार नाही, तिथं त्यांना प्रवेश मिळणार नाही. कदाचित आपण आता त्या कुत्र्या समान आपण अगदी योग्यतेचे नव्हतं, परंतु देवाने आम्हाला त्याच्या घरचे बनवलेले आहेत. परंतु वंचित राहतील ते चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे आणि लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. प्रगट 21:8 म्हटलेले, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक, सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. ह्यांच्या वाट्यास, वाईट करणाऱ्यांच्या ह्या वाट्यास हे दुसरं मरण येणार आहे. अग्नी आणि गंधकाचं सरोवर हे दुसरं मरण आहे. आमचा वाटा देवाच्या राज्यामध्ये त्याच्याबरोबर राज्य करण्याचा आहे. परंतु जर आपण ह्या गोष्टी करणार आहोत तर आपण दुसरं मरण स्वतःवर ओढून घेतलेलं आहे. या सर्व संदर्भांवरून ही वाचलेली जी काही वचनं आहेत, या संदर्भावरून गर्व, हट्टी, लोभी, अभद्र शब्द, व्यभिचार, तिरस्कार, निंदा, खोटेपणा, हत्या, शिवीगाळ हे सर्व परमेश्वराच्या दृष्टीत वाईट आहे, तिरस्कारणी आहे. आणि म्हणून जो वाईटासमोर गुडघे टेकतो, वाईट त्यावर हावी होतं. हे आपण म्हणतो सरेंडर करणं. अनेकदा ख्रिस्ती आहोत, परंतु आपण त्याला गुडघे टेकलेले आहेत. ते वाईट आपल्यामधूनच ते निघतं. म्हणून एकाच असं म्हटलं की जीवेबद्दल याकोबाने म्हटलं, एकाच झऱ्यातून गोड पाणी आणि कडू पाणी कधीच निघत नाही. आम्हाला आमच्या जीवनामधून जर ह्या गोष्टी निघत असतील तर या संदर्भांवरून कदाचित आपल्यामध्ये ह्या गोष्टी असतील तर आपण वाईटाला समर्पण केलेले लोक आहोत. आणि ज्यांनी या वाईटासमोर गुडघे टेकलेले आहेत, वाईट त्याच्यावर हावी झालेला आहे आणि त्याचा सर्व नाश केल्याशिवाय राहणार नाही. सर्वनाश. आणि म्हणून आपण सांभाळलं पाहिजे की प्रियांनो, ह्या वचनांमध्ये संत पौलाने आम्हाला ह्या गोष्टी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 6वा अध्याय मत्तय 6:22-23 म्हटलेलं आहे, डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. मत्तय 15व्या अध्यायामध्ये 19 आणि 20 येशूने आणखीन म्हटलेले, कारण यापासून दूर केलं पाहिजे. आता ह्या ज्या दोन आदेश संत पौलाने आमच्या समोर दिलेले आहेत की वाईटाने चिंतला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाने जास्त डोक्यावर जर गोष्टी गेला समजणार नाही. म्हणून आपण आपल्या अंतःकरणाला, आपल्या हृदयाला स्वपरीक्षण करत असताना प्रभूला म्हणून की प्रभू काय ह्या सर्व वाईटाच्या गोष्टी हे माझ्यामध्ये आहे, जर नाही तर प्रभूला म्हणून आम्हाला शुद्ध केलं. परंतु जर आपण त्याला शरण केलेले आहोत, वाईटाला गुडघे टेकलेले आहोत आणि सर्वांच्या गोष्टी करत आहोत, तर देवाच्या राज्यापासून आपण वंचित राहिल्याशिवाय राहणार. म्हणून आम्हाला देव सद्बुद्धी देऊ आणि आपण परत एकदा स्वतःची झाडावरती घेऊन प्रभूला शरण करू. प्रभू आपल्यावर अनुग्रह करेल आणि आम्हाला शुद्ध अंतःकरण देईल. आणि या वाईटाने आपण जिंकले जाणार नाही, आपण हारणार नाही, आपण निराश होणार नाही. देवाच्या राज्यासाठी आपण राखलेले असतो. म्हणून देवाकडून ही वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वाद करू. परमेश्वराला धन्यवाद असो आजच्या या पवित्र वचनासाठी. मी परमेश्वराची स्तुती करतो आणि पूर्वक आभार मानतो आजच्या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. त्यावेळेला
कारण की देवबापा तुझी इच्छा आहे की प्रभू आम्ही नेहमी तुझ्या वचनामध्ये प्रभू आम्ही आमचं जीवन पडताळावं, चाचपावं आणि म्हणून देवबापा तू वारंवार आम्हाला संधी देतोस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा देवबापा आज तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे काय वचन प्रभू आमच्यापर्यंत आलेलं आहे